तर मित्रांनो, एक टेम्पोवाला धडकला थांबलेल्या रिक्षाला. तर झालं असं, नेहमीप्रमाणे मी सकाळी उठलं आणि आपलं पाणी गरम केलं, एक ग्लास भर पाणी पिलं. त्यानंतर मग मी गेलो चूल पेटवायला. चूलवर लाकडेवर गेलावली आणि चूल पेटवली. चूल पेटवल्यानंतर त्यात पाणी वगैरे टाकलं. त्यानंतर थोडंसं व्यायाम करून घेतला, कारण मित्रांनो दिवसभर रिक्षावर बसून आहे ना हालत खराब व्हायला लागली. नंतर आपल्या कामासाठी आलो इकडे सहकर्णगरला. आल्यानंतर पहिले तर गेलो चहा प्यायला. मग इथं आम्ही घेतलं लेमन टी, मस्त दोघांनी लेमन टी पिऊन आपल्या पार्किंग मध्ये आलो. इथं आल्यानंतर मग झाड वगैरे घेऊन वरती आलो. पहिले तर झाड वगैरे मारून घेतलं. मग आज विचार केला पुसून वाचानवर होता, मग फटाफट पाणी वगैरे भरून घेतलं आणि पुसायला सुरुवात झाली. आणि मग आम्ही पोहोचलो 6व्या मजल्यावरती आणि पुसायला सुरुवात झाली. दोघांनी माप वगैरे घेतल्या, दोघं जिना आणि पॅचेस वगैरे सगळं पुसून घेतलं. त्यानंतर आलो घरी, फटाफट आंघोळ वगैरे करून मग रेडी झालो. त्यानंतर मग जायचं होतं आपल्या टेम्पोच्या ड्युटीला. इथं पोहोचलो टेम्पोच्या ड्युटीवर आणि आपली रिक्षा पार्किंग मध्ये लावून मी बसलेलोच होतो. त्यानंतर थोडा वेळ दुपारी बाहेर आलो तर बघतो काय एक रिक्षावाला थांबलेला होता आणि मागून एक बुलेरो पिकअप वाला आला आणि रिक्षावाल्याला धडकला. बुलेरो पिकअप वाल्याने मी त्याची चुकी मान्य केली. रिक्षावाला त्याची रिक्षाची भरपाई दिली. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.